प्रश्न क्रमांक 1 आहे. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते? माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब की ग्लुकोज? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ग्लुकोज. आम्लामध्ये कोणते द्रव्य असते? कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हायड्रोजन. आम्लामध्ये हायड्रोजन हे द्रव्य असते, कारण आम्ल म्हणजे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आम्ल असते. जिल्हा रुग्णालये टिंब मार्फत चालवली जातात. राज्य शासन, केंद्र शासन, सेवाभावी संस्था की खाजगी संस्था? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, राज्य संस्था. भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? केरळ, हरियाणा, बिहार की कर्नाटक? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ. या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. बीसीजी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? क्षय, हिवताप, कॉलरा, पोलिओ? योग्य उत्तर बघा क्षय. त्याला आपण टीबी असे सुद्धा म्हणतो. हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे? क, ड, क, ब? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, डी जीवनसत्व. विटॅमिन डी हे हाड वाढीसाठी उपयुक्त आहे आणि डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मूळव्याध हा रोग होतो. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान 37°C एवढे असते. लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? नायट्रिक, सायट्रिक, हायड्रोक्लोरिक की सल्फ्युरिक? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, सायट्रिक ऍसिड. बालक दिन या दिवशी साजरा करतात. 7 एप्रिल, 11 एप्रिल, 14 नोव्हेंबर, 12 मे? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी, 14 नोव्हेंबर. कोणता नायट्रोजन बेस डीएनए मध्ये आढळत नाही? डीएनए मध्ये युरासिल हे आढळत नाही. टिंबमुळे केसांना काळा रंग येतो. सेरोटोनिन, मेलानिन, मेलॅटोनिन, ऍसिटिकोलिन? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, मेलॅनिन. यामुळे केसांना काळा रंग येतो. कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कावीळ. या रोगामध्ये रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. मधुमेहाची लक्षणे कोणती आहे? वारंवार लघवी येणे, वारंवार तहान भूक लागणे, वारंवार भूक लागणे? तर वरील सर्व लक्षणे हे मधुमेहाची आहेत. विटॅमिन ए च्या कमीमुळे कोणता आजार मुलांमध्ये आढळतो? विटॅमिन ए च्या मुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. स्कर्वी हा विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. डीएनए कुठे आढळतो? न्यूक्लियर, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम की सायटोप्लाझम? हे योग्य उत्तर बघा न्यूक्लियस. तिथे डीएनए आढळतो. टिंब विटॅमिन पाण्यात विरघळतो. तर खालीलपैकी विटॅमिन सी हा पाण्यात विरघळतो तर ए, डी, ई आणि के हे सगळे मेदात विरघळतात. प्रोटीन येथे तयार होतो? तर रायबोझोम मध्ये प्रोटीन तयार होत असतात. चिकित्सालयीन प्रयोगशाळेत खालीलपैकी विभाग असू शकतात? तर खालीलपैकी वरील सर्व विभाग असतात. सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्याच्या नळ्याचा वापर केला जातो? प्लेन, फ्लोराईड, ईजीटीए, हेपॅरिन? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए, प्लेन. व्हीडीआरएल चाचणीसाठी किती रक्त आवश्यक असते? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, 3 ml. खालीलपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो?
खालीलपैकी वरील सर्व आजार हे रक्तामधून प्रसारित होतात. प्रयोगशाळेमध्ये रक्त हातळत असताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनाचे पालन करायला हवे? मास्क, आयसिल ग्लोव्स, वरील सर्व. योग्य उत्तर बघा वरील सर्व. रेफ्रिजरेटर खालीलपैकी किती डिग्रीच्या रेंजमध्ये कार्य करतो? 2 ते 8, 8 ते 20, 20 ते 37, 37 ते 100. रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीज हे 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये कार्य करतात. द्रावण उदासीन असल्यास त्याचा पीएच किती असतो? द्रावण उदासीन म्हणजे न्यूट्रल असल्यास त्याचा पीएच 7 असतो. अल्बर्ट स्टेनिंग पद्धत कशासाठी वापरतात? तर डायपोथेरिया यामध्ये अल्बर्ट स्टेनिंग प्रोसेस वापरतात. मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे सर्वात सामान्य युनिक कल्चर हे कोणते? तर ब्लड अगार हे कल्चर वापरतात. चुन्याच्या ताज्या निवडीतून कोणता वायू बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. विद्युत प्रभारचे एसआय एकक कोणते? व्होल्ट, कूलम, अँपिअर, व्होल्ट. विद्युत प्रभारचे एकक आहे कूलम. ऊस हा साखरेचा समृद्ध स्रोत आहे. ऊस हा सुक्रोज या शुगरचा समृद्ध स्रोत आहे. सजीवांची सर्व प्रोटीन किती अमायनो ऍसिड पासून बनतात? तर ती 20 अमायनो ऍसिड पासून बनतात. आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळते? तर आपल्या आहारापैकी 90% ऊर्जा ही प्रथिनांपासून मिळते. मीठ, साखर, मसाले व तेल यांचा अन्न कोणत्याही उपयोग होतो? परीक्षक, प्रतिषक, पौष्टिक विघटक. योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, प्रशिक्षक.